Yes, ma'am. Okay. Then what we see in last lecture? काय बघितलं आपण लास्ट लेक्चरला? A tablet used in oral cavity and a tablet administered by other route. अजून कोणते क्लासिफिकेशन बघितले? हे बघितलंय? टॅबलेट ऍडमिनिस्ट्रेशन बाय अदर रूट मध्ये 2 टाइप बघितले होते आणि टॅबलेट युजर इन प्रिपेअर सोल्युशन त्यात पण बघितले होते टाइप. आणि व्हेरियस मॉडिफाईड टॅबलेट मध्ये फर्स्ट पार्ट बघितला होता सस्टेन रिलीज टॅबलेटचा. ओके, बघितला होता का? Yes, ma'am. Yes, Yes, ma'am. What? Sustained release means what? Slow action. Slow action means long lasting पर्यंत ते ड्रग ऍक्शन दाखवतं. ओके, तर त्याचे मार्केटेड प्रिपरेशन कोणते आहेत, कोणत्या कंपनीमध्ये ते बनवलं जातं, मार्केटेड प्रिपरेशन कोणते आहेत हे पण आपण बघितलं होतं. ओके, दे नेक्स्ट आपण बघतोय एक्सटेंडेड रिलीज टॅबलेट. आता सस्टेन रिलीज आणि एक्सटेंडेड रिलीज मध्ये काय डिफरन्स असेल तर सस्टेन रिलीज पण स्लो ऍक्शन दाखवतं, पण एक्सटेंडेड रिलीज मध्ये काय आहे तर हे जे काही एक्सटेंडेड रिलीज आहे ते लॉंग टर्म पर्यंत आपल्याला इफेक्ट दाखवतं. ओके, आणि एक्सटेंडेड रिलीज जे काही टॅबलेट आहे ते फक्त इंटेस्टाईन मध्येच रिलीज होतात. ओके, स्टमक मध्ये ते रिलीज होत नाहीत. ओके, then ER tablet means extended release tablet may also known as, तर त्याला कोणते कोणते वेगळे डिफरंट नेम आहेत बघा. कंट्रोल्ड रिलीज दॅट इज CR, सस्टेन्ड रिलीज SR, ह्यालाच आपण सस्टेन्ड रिलीज पण म्हणतोय. ओके, देन टाइम रिलीज मीन्स पर्टिक्युलर टाइम नंतर ते रिलीज होतं, त्यामुळे त्याला टाइम रिलीज आहे नेम. TR long acting LA, extra time XT, extra long XL, delayed release DR, enteric coated EC, modified release MR, sustained action SA and continuous control means CC. तर हे त्याचे अल्टरनेटिव्ह नेम्स आहेत. हे तुम्हाला एवढं येणार नाही नेम्स, पण एखाद्या वेळेस जर MCQ ला विचारलं तर अनदर नेम ऑफ सस्टेन्ड रिलीज किंवा अनदर नेम ऑफ एक्सटेंडेड रिलीज ते तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. ओके, MCQ ला विचारू शकतात अनदर नेम किंवा काय अल्टरनेटिव्ह नेम्स असं विचारू शकतात. ओके, then extended release ER tablet in a dosage form that allows at least 2-fold reduction in a dosing frequency as compared to the immediate released conventional tablet. तर 2/4 reducing of a dosing frequency means डोसच्या 2-fold reduced असते, म्हणजे जे काही ऍक्च्युअल डोस आहे त्याच्यापेक्षा त्याची फ्रिक्वेन्सी कमी असते ऍज कम्पेअर्ड टू द इंटरमिडिएट रिलीज्ड दॅट इज कन्व्हेन्शनल टॅबलेट. कन्व्हेन्शनल टॅबलेट मीन्स आपलं जे काही नॉर्मल टॅबलेट आहे त्याच्यापेक्षा त्याची डोस फ्रिक्वेन्सी कमी असते. ओके, देन they also differ from the intermediate release tablet. Intermediate release means काय तर लगेचच रिलीज होणार आहे, जे की आपले फास्ट डिझॉल्विंग टॅबलेट आहेत तर त्याला आपण काय म्हणतो तर इमिजिएट रिलीज म्हणतो, लगेचच ते रिलीज होतात.
मीन्स कन्व्हेन्शनल टॅबलेट. आपले जे काही नॉर्मल टॅबलेट आहेत ते काय होतं तर आपल्या स्टमक मध्ये गेल्यानंतर ते रिलीज होतात लगेचच, इमिजिएटली रिलीज होतात. तर इमिजिएट रिलीज टॅबलेट किंवा हे डेंटल कोन वगैरे आहेत किंवा आपण कोणता टाइप बघितला होता, माउथ मध्ये प्लेस केल्यानंतर ते लगेचच रिलीज होतात, त्याला काय म्हणतो आपण तर कंटिन्युअस इमिजिएट रिलीज म्हणतो. ओके. They also differ from the immediate release tablet, which release the content within a few minutes of a injection. जेव्हा आपण इंजेक्ट करतो तेव्हा ते लगेचच रिलीज होतात. त्याच्यापेक्षा ह्या टॅबलेट्स डिफर आहेत किंवा डिफरंट मध्ये आहेत. ओके. EI टॅबलेट स्लोली रिलीज ड्रग इनटू द बॉडी ओव्हर द पिरियड ऑफ अ टाइम. तर EI टॅबलेट जे काय आहेत मीन्स एक्सटेंडेड रिलीज जे काही टॅबलेट आहेत ते काय करतात तर स्लोली रिलीज होतात इनटू द बॉडी ओव्हर द पिरियड ऑफ अ टाइम. तर युजली त्यांचा पिरियड ऑफ अ टाइम किती असतो तर 12 hours to the 24 hours and are only taken once or the twice a day. तर हे जे काही एक्सटेंडेड रिलीजचे जे काही टॅबलेट्स आहेत ते डे मधून 2 वेळा किंवा वन्स एकदा किंवा 2 वेळा घेतात आणि ह्याचं जे काही ओव्हरऑल पिरियड टाइम आहे रिलीज होण्याचा तो किती आहे तर 12 ते 24 तासामध्ये ते रिलीज होतात. ओके. एवढा लॉंग पर्यंत त्याचा इफेक्ट राहतो, त्यानंतर ते रिलीज होतात. समजते का एक्सटेंडेड रिलीज काय आहे तर एवढा पिरियड जावा लागतो ते रिलीज होण्यासाठी किंवा आपण त्याला तसं डिझाईन केलेलं असतं. ओके. तर हा टॅबलेट 1 or 2 इन अ डे मध्ये घेतात. दे आर स्पेशली डिझाइन्ड टू रिलीज अ pre-designed amount of a medication through a day. तर हे स्पेशल टाइपचे पर्पज केलेलं स्पेशल टाइपनी बनलेलं टॅबलेट आहे आणि ते मेडिकामेंटचे डिझाईन्ड अमाउंट मध्ये ते स्प्रेड करतं. ओके. देन ऍडव्हान्टेजेस. तर ऍडव्हान्टेजेस काय आहेत बघा. एक्सटेंडेड रिलीज EI tablet offer several advantages which include less frequency dose. तर लेस फ्रिक्वेन्सी डोस म्हणजे काय तर आपल्याला जो काही ड्रग लागणार आहे काय होतोय तर स्लोली रिलीज होतोय. ओके. त्यामुळे आपल्याला जो काही अमाऊंट लागते ड्रगची तर ती कमी लागते किंवा फ्रिक्वेन्सी जी काय आहे तर कमी लागते. जसं की इमिजिएट रिलीज मध्ये काय होणार आहे तर त्याची जी फ्रिक्वेन्सी आहे तर ती आपल्याला इमिजिएट ठेवावी लागते त्या ड्रगची, म्हणजे आपल्या बॉडीमध्ये गेल्यानंतर तो ड्रग लगेच रिलीज होतो, मीन्स त्याची फ्रिक्वेन्सी जास्त आहे. पण एक्सटेंडेड रिलीज मध्ये आपल्याला कसं ठेवायचंय तर आपल्याला लॉंग टर्म इफेक्ट पाहिजे किंवा थोड्या वेळाने किंवा पर्टिक्युलर टाइम नंतर आपल्याला त्याचा इफेक्ट दाखवायला पाहिजे. असं जर आपण बनवायचं असेल तर त्याला काय करतो आपण तर ड्रगची फ्रिक्वेन्सी आपण कमी करतोय. हे त्याचे ऍडव्हान्टेजेस आहे. ओके. लेस फ्रिक्वेन्सी डोसिंग, लेस फ्रिक्वेन्सीचा डोस आपण तयार करतोय. देन फ्युअर साइड इफेक्ट, तर ह्याचे साइड इफेक्ट कमी आहेत. ओके. लेस फ्लक्च्युएशन इन द ब्लड लेवल्स, ब्लड लेवल मध्ये जास्त फ्लक्च्युएशन होत नाही. फ्लक्च्युएशन मीन्स काय तर चेंजेस होत नाही जास्त. देन कम्प्लीट ऍब्सॉर्प्शन, स्लोली रिलीज होत आहे, त्याचा टाइम घेतोय ते रिलीज होण्यामध्ये, त्यामुळे काय होतंय तर कम्प्लिटली ऍब्सॉर्प्शन होत आहे. आपला जो काही ड्रग आहे तो आपल्या बॉडीमध्ये राहत नाही का तर त्याला पिरियड ऑफ टाइम आपण आपल्या बॉडीमध्येच ठेवतोय. ओके. देन पोटेन्शियल टू इम्प्रूव्ह द पेशंट ऍक्सेप्टन्स अँड कन्व्हिनियन्स. पेशंट compliance means what? Sorry, patient compliance and the convenience. Patient compliance means what? तर पेशंटचं ऍक्सेप्ट करण्याची जी काही टेंडन्सी आहे तर ती जास्त आहे. अँड कन्व्हिनियंट आहे ते ऍडमिनिस्टर करण्यासाठी. पेशंट कंप्लायन्स का जास्त आहे सस्टेन रिलीज मध्ये तर लॉजिक आहे, जेव्हा आपण 1 or 2 टॅबलेट्स डेली घेतोय तर पेशंट काय म्हणणार आहे जेव्हा आपले कमी डोस असतील पेशंटला तर ते ठीकच आहेत पेशंटच्या दृष्टिकोनातून. का तर फक्त आपल्याला 1 किंवा 2च टॅबलेट घ्यायचे दिवसाला, त्यामुळे पेशंट ऍक्सेप्ट पण करतो आणि तो
इझिली ऍक्सेप्टेबल आहे आणि कन्व्हिनियंट पण आहे. कन्व्हिनियन्स मीन्स काय तर इझी टू हँडल आहे, त्यामुळे पेशंट इझिली कंप्लाय होतो आपल्या ड्रग्सशी. ओके. इन्क्रीज स्टॅबिलिटी, स्टॅबिलिटी ह्याची इन्क्रीज आहे, स्टेबल आहे हा ड्रग. देन स्टेबल टॅबलेट आहे, सस्टेन रिलीज टॅबलेट. इम्प्रूव्ड बायो अवेबिलिटी. बायो अवेबिलिटी मीन्स वर्ड झालाय बायो अवेबिलिटी. झालाय, मी ह्याच्या आधी सांगितलं होतं तुम्हाला एकदा. व्हॉट इज बायो अवेबिलिटी? ड्रगची आपल्या बॉडीमध्ये ऍब्सॉर्ब होण्याची कपॅसिटी किंवा आपला ड्रग बॉडीमध्ये किती ऍब्सॉर्ब होतोय. जर 100% ऍब्सॉर्ब झाला तर आपण काय म्हणतो, तर ह्या ड्रगची 100% बायो अवेबिलिटी आहे. आपला ड्रग बॉडीमध्ये किती ऍब्सॉर्ब होतोय त्याच्यावर बायो अवेबिलिटी ठरते. तर ह्याची बायो अवेबिलिटी जास्त आहे. ओके. प्रोव्हाइडिंग स्पेशल इफेक्ट आणि वेट फॉर 2 मिनिट. आणि हे स्पेशल इफेक्ट प्रोव्हाइड करतात. ओके. डिसएडवांटेजेस बघा काय आहे. द मेजर डिसएडवांटेज ऑफ ER टॅबलेट्स इन्क्लूड स्लोअर द ऑनसेट ऑफ ऍक्शन अँड कंपॅरेटिव्हली द हाय कॉस्ट. स्लोअर द ऑनसेट ऑफ ऍक्शन म्हणजे काय, तर जी काही इफेक्ट आहे, आपला ड्रग आपल्या बॉडीमध्ये गेल्यानंतर जो काही इफेक्ट दाखवतो त्याला काय म्हणतो, तर आपण ऑनसेट ऑफ ऍक्शन म्हणतो. ओके. तर ह्याची जी काही ऑनसेट ऑफ ऍक्शन आहे म्हणजे आपल्या बॉडीमध्ये गेल्यानंतर हा ड्रग कसा इफेक्ट दाखवतो, तर स्लोली इफेक्ट दाखवतो. त्यामुळे ह्याची जी काही ऑनसेट ऑफ ऍक्शन आहे ती स्लो आहे. ओके. मीन्स जो काही आपला ड्रग बॉडीमध्ये गेल्यानंतर जी काही आपल्याला ऍक्शन दाखवतो तर ती कशी आहे, त्याला काय म्हणतोय आपण, तर ऑनसेट ऑफ ऍक्शन म्हणतोय. तर ती जी काही ऑनसेट ऑफ ऍक्शन आहे ती ह्या ड्रग मध्ये कमी आहे किंवा ह्या टॅबलेट मध्ये कमी असते. आणि कंपॅरेटिव्हली द हाय कॉस्ट. आपण स्पेशल पर्पजने डिझाईन करतोय, त्याला एकदा कोट करतोय किंवा अजून काही स्पेशल जे काही प्रॉपर्टीज आहेत ते आपण त्याला अप्लाय करतोय, त्यामुळं त्याची कॉस्ट कशी आहे, तर हाय कॉस्ट आहे. इन ऍडिशन, इन द इव्हेंट ऑफ ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन. आणि ह्याच्यामधून काय होतं, तर ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन पण होऊ शकते, अलर्जी पण प्रोड्यूस होऊ शकते. ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन म्हणजे काय, तर आपण जे काही ठरवून दिलेले जे काही रिॲक्शन असतील त्याच्यापेक्षा वेगळी ऍक्शन काहीतरी होणे. एखाद्याला अलर्जी होऊ शकते किंवा इफेक्ट नाही दाखवू शकत ड्रग, तर ऍडव्हर्स रिॲक्शन होऊ शकते ह्या टॅबलेट मध्ये. देन ER tablets may be also side effect that may remain for the longer period of a time. तर हे जे काही ड्रग आहे, टॅबलेट आहे, ती साइड इफेक्ट दाखवू शकते का, तर हा जो काही ड्रग आहे किंवा ही जे काही टॅबलेट आहे ती काय होते, तर आपल्या बॉडीमध्ये लॉंग टर्म साठी राहते, त्यामुळे ती ऍडव्हर्स इफेक्ट दाखवू शकते. ओके. तरी ऍडव्हर्स इफेक्ट दाखवू शकते. ओके. इन हायर ड्रग लोड in this tablet may cause the loss of integrity of a released characteristics. Higher dose load, the capacity of a capsule or the shell म्हणजे जे काही हायर ड्रग लोड आहे. हायर ड्रग लोड म्हणजे काय, आपलं जे काही कॅपॅसिटी ऑफ कॅप्सूल और कॅपॅसिटी ऑफ शेल म्हणतो त्याच्यामध्ये किती ड्रग लोड होऊ शकतो किंवा किती ड्रग काय हा शेल मध्ये आहे त्याला आपण काय म्हणतो, तर हायर ड्रग लोड म्हणतो. ओके. इन दिस टॅबलेट मे कॉज द लॉस ऑफ इंटिग्रिटी ऑफ अ रिलीज्ड कॅरेक्टरिस्टिक्स. ज्या आपण जेवढी क्वांटिटी ऑफ टॅबलेट घेतलीये त्याचा जो काही क्वांटिटी आहे ती कमी इंटिग्रिटी दाखवू शकते. मीन्स त्याची क्षमता जी काही आहे ती कमी होऊ शकते
ऑफ अ रिलीज्ड कॅरेक्टर म्हणजे जेवढं ड्रग आपल्याकडे आहे त्याचं रिलीज्ड जे काही रिलीज होत आहे ड्रग, तर त्याचं जे काही कॅरेक्टर आहे रिलीज होण्याचं कॅरेक्टर, तर त्याच्यामध्ये कमी जास्त पण होऊ शकतं. लॉस इंटिग्रिटी त्याची लॉस होऊ शकते. ओके, का तर आपलं लॉंग टर्म पर्यंत आपल्या बॉडीमध्ये राहते, त्यामुळं त्याची जी काही प्रॉपर्टी आहे ते चेंज होऊ शकतात. ओके, the size of a ER tablet may be cause difficulties in the ingestion or the transmission through the gut. तर ER टॅबलेटची जी काही साईज आहे ती डिफिकल्ट होऊ शकते इंजेक्शन मध्ये किंवा ऍडमिनिस्टर करताना ते डिफिकल्ट होऊ शकतं. ट्रान्झिट थ्रू द गट रिजन मीन्स व्हॉट द स्टमक एरिया जो काही आहे आपला त्याच्यामधून ट्रान्समिट होण्यास किंवा त्याच्यामधून ट्रान्सफर होत असेल तर त्याची प्रॉपर्टी ते चेंज होऊ शकते. ओके, the drug released rate are affected by presence of a food in a GI tract. जर आपल्या GI tract मध्ये काय असणार आहे तर फूड असणार आहे. ओके, तर GI tract मध्ये जर फूड असेल तर त्याचं जे काही रिलीज टाइम आहे ड्रगचा तर तो अफेक्ट होऊ शकतो. का तर आपल्या बॉडीमध्ये जे काही फूड आहे फूडवर डिपेंड आहे ते अफेक्ट होणार आहे की नाही, कोणत्या टाईपचं फूड आपल्या बॉडीमध्ये आहे त्याच्यावर. ओके, जर फूड असेल तर ते अफेक्ट होऊ शकतं ऍब्सॉर्प्शन किंवा त्याची जी काही फर्दर प्रॉपर्टी आहे ती अफेक्ट होऊ शकते. ओके, समटाइम्स द टार्गेट टिश्यू इज एक्सपोज्ड टू constant amount of a drug over the extended period, resulting drug tolerance. तर समटाइम्स द टार्गेटेड टिश्यू मीन्स आपल्याला ज्या ठिकाणी आपल्याला ऍक्शन पाहिजे तो टिश्यू इज एक्सपोज्ड टू द कॉन्टॅक्ट अमाउंट ऑफ ड्रग ओव्हर द एक्सटेंडेड पिरियड ऑफ अ टाइम. जर आपला ड्रग ओव्हर द पिरियड ऑफ अ टाइम आपल्या जर टिश्यूच्या कॉन्टॅक्ट मध्ये असेल तर काय होतं तर ड्रग टॉलरन्स प्रोड्यूस होतो. आता ड्रग टॉलरन्स म्हणजे काय तर ड्रग टॉलरन्स म्हणजे काय, जेव्हा आपण कंटिन्युअसली एकच टॅबलेट घेतोय किंवा एकाच टाईपचा डोस आपण कंटिन्युअसली घेतोय तर काय होतं आपल्या बॉडीला त्या ड्रगची सवय लागते. मीन्स काय होतं तर टॉलरन्स प्रोड्यूस होतो. असा एक पॉइंट येतो त्याच्यानंतर की तो ड्रग आपण जर घेतला त्या पेन साठी तर आपल्याला काहीच इफेक्ट दाखवत नाही तो ड्रग. त्यासाठी आपल्याला काय करावी लागते तर थेरपी चेंज करावी लागते किंवा ड्रग चेंज करावा लागतो. समजते का ड्रग टॉलरन्स म्हणजे काय तर एका पर्टिक्युलर ड्रगची आपल्या बॉडीला टॉलरन्स प्रोड्यूस होतं एका पर्टिक्युलर टाइम नंतर. मीन्स ते ड्रग आपण जर कंटिन्यू घेत असेल तर तो ड्रग आपल्या बॉडीवर कोणताही इफेक्ट दाखवत नाही ऍट अ पर्टिक्युलर टाइम किंवा एखाद्या सर्टन पिरियड नंतर. त्या केस मध्ये आपल्याला काय करावं लागतं, हे झालं टॉलरन्स. पण जर आपल्याला टॉलरन्स काढायचा असेल किंवा टॉलरन्स वर जर आपल्याला जे काही इफेक्ट दाखवायचा असेल तर आपण काय करतोय तर ती थेरपी चेंज करतो. ही रेमेडी आहे ड्रग टॉलरन्स वर थेरपी चेंज करणे किंवा ड्रग चेंज करणे. ओके, टॉलरन्स मीन्स लक्षात आलं. My voice is audible? Yes, ma'am. What is tolerance? कन्सेप्ट इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला पुढे पण येईल हा शब्द. ड्रग टॉलरन्स लक्षात आलं का? रिपीट सांगा की मॅम. एखादा जर एक मिनिट तुम्ही कोणती टॅबलेट घेताय का? एखादं नाव सांगा टॅबलेटचं, एखाद्या टॅबलेटचं नाव सांगा. फॉर एक्झाम्पल मध्ये सांगते तुम्हाला कसं असतं ड्रग टॉलरन्स. Meftal-Pas. मेप्टल-प्लस. तर ह्याचा टॉलरन्स होत नाही जनरली कारण की ती आपण मंथली घेतोय, कंटिन्यू आपण घेत नाही मेप्टल-प्लस. ओके, Yes, ma'am. नसेल किंवा काय म्हणताय सिट्रेझिन नॉर्मली कॉमन कोल्ड मध्ये यूज केली जाते सिट्रेझिन. Yes, ma'am.
सिट्रिझिनचं एक्झाम्पल घेऊयात. सगळ्यांना माहिती आहे सिट्रिझिन? Yes, ma'am. Yes, ma'am. तर एक फॉर एक्झाम्पल घ्या सिट्रिझिन. सिट्रिझिन जर आपण कॉमन कोल्ड आल्यानंतर किंवा कॉमन कोल्ड झाल्यानंतर, सर्दी झाल्यानंतर आपण जर सिट्रिझिन कंटिन्यू घेत असेल, ओके, तर कंटिन्यू घेतल्यामुळे काय होते तर सिट्रिझिनचा आपल्यावर टॉलरन्स होतोय. ओके, टॉलरन्स म्हणजे काय तर त्याची सवय लागते आपल्याला. एक पर्टिक्युलर पॉइंट असा येतो की त्यानंतर जर आपण सिट्रिझिन घेतली कॉमन कोल्ड नंतर, कॉमन कोल्ड झाली आपल्याला किंवा सर्दी झाली आणि त्यानंतर आपण सिट्रिझिन घेतली, तर ती सिट्रिझिन आपल्या बॉडीवर काहीच इफेक्ट दाखवत नाही. त्याला काय म्हणतो आपण तर टॉलरन्स. ड्रगचा आपल्याला टॉलरन्स झाला म्हणजे काय तर ती जी काही सिट्रिझिन आहे त्याचा आपल्याला टॉलरन्स झाला आपल्या बॉडीला. जर कंटिन्यू आपण जर ती टॅबलेट घेतोय तर एक पॉइंट असा येतो की त्या टॅबलेट आपल्यावर इफेक्ट दाखवणं बंद करतं. म्हणून चेंज इन ड्रग थेरपी असं पण तुम्ही ऐकलं असेल. ड्रग किंवा डॉक्टरांकडे गेलो ते काय करतात, जर गोळ्या बदलून देतात आपल्याला. का देतात तर तो आपल्याला ड्रगचा टॉलरन्स झालेला असतो. आपण महिनाभर किंवा 15 दिवस हे जर कंटिन्यू जर आपण त्याच गोळ्या जर खात असेल तर आपल्या ड्रगला काय होतं, आपल्या बॉडीला काय होतं तर त्या ड्रगचा टॉलरन्स होतो. त्यामुळं डॉक्टर काय करतात तर बदलून गोळ्या देतात. ऐकलंय? माहिती Yes, ma'am. Yes, ma'am. Yes. ते गोळ्या बदलून देणं म्हणजे काय तर थेरपी चेंज करतात. का तर हे ड्रग टॉलरन्स त्याला झालेलं असतं म्हणून पेशंटला. ओके, समजलं आता? Yes, ma'am. Yes, ma'am. इथं डिसएडव्हान्टेजेस मध्ये त्यांनी काय सांगितले तर सम टाइम द टार्गेट टिश्यू, तर आपला जो काही टार्गेट टिश्यू आहे त्याला काय होत आहे तर कंटिन्युअस आपल्या ड्रगच्या कॉन्टॅक्ट मध्ये आल्यानंतर काय होतं तर त्याला टॉलरन्स प्रोड्यूस होतोय, म्हणजे त्या ड्रगचा त्याला टॉलरन्स होतोय. त्यामुळं हे त्याचं डिसएडव्हान्टेजेस आहे. टॉलरन्स होऊ द्यायचा नाही आपल्या बॉडीला. ओके, इथे समजलं का हा पॉइंट का डिसएडव्हान्टेजेस मध्ये दिला त्यांनी? Sometimes the targeted tissue is exposed to the contact amount of a drug over the extended period of a time. म्हणजे लॉंग टर्म पर्यंत आपला जो काही टार्गेटेड टिश्यू आहे त्याच्यावर जे काही आपलं ड्रग आहे किंवा टॅबलेट आहे, एक्सटेंडेड रिलीज टॅबलेट, ती काय होते तर तिथं जर ती कॉन्टॅक्ट मध्ये आली मोर टाइम पर्यंत किंवा मोर पिरियड पर्यंत, तर काय होतं तर तिथं ड्रग टॉलरन्स प्रोड्यूस होतोय. आता समजलं? Yes, ma'am. Yes. Then properties of a extended release tablet. Okay, it should take as a prescribed and it should not be crushed, split or chewed. तर हे काय करायचंय तर हे एक्सटेंडेड रिलीज टॅबलेट आहे ते प्रिस्क्राइब्ड असल्या पाहिजेत. विदाउट प्रिस्क्रिप्शन ह्या टॅबलेट घ्यायच्या नाहीयेत. आणि जे इट शुड नॉट क्रश्ड, ह्या क्रश करायच्या नाहीयेत, स्प्लिट करायच्या नाहीत, मीन्स तोडायच्या नाहीयेत, अँड चीव करायच्या नाहीयेत, चावून खायच्या नाहीयेत. ओके, एक्सटेंडेड टॅबलेट्स कॅन रिझल्ट इन अ ओव्हरडोस इफ चिवड अँड क्रश्ड. जर ह्या चिविंग केलं किंवा क्रश केलं तर ह्याचा ओव्हरडोस होऊ शकतो. ओके, एअर और मॉइश्चर कॅन चेंज द इफेक्टिव्हनेस ऑफ ER टॅबलेट, सो इट इज इम्पॉर्टंट टू स्टोअर देम इन अ सील्ड बॉटल और अ ड्राय प्लेस. तर ह्याचा मॉइश्चरशी कॉन्टॅक्ट आल्यामुळे किंवा एअरशी कॉन्टॅक्ट आल्यामुळे ह्याचा इफेक्टिव्हनेस चेंज होऊ शकतो. त्यामुळे आपण काय करतोय तर त्याला सील्ड अँड ड्राय प्लेस मध्ये ठेवतोय, सील्ड बॉटल मध्ये आणि ड्राय प्लेस मध्ये ठेवतोय. Altering the original form of a ER tablet can make it less effective. जर त्याचा ओरिजिनल फॉर्म चेंज झाला किंवा त्याच्यावर ओरिजिनल फॉर्म चेंज होते म्हणजे काय तर एन्व्हायरमेंटचा जर इफेक्ट झाला त्याच्यावर तर ते प्रॉपर्टी चेंज होऊ शकते, तर ते लेस इफेक्टिव्ह होऊ शकतं आपलं टॅबलेट. ओके, तर एक्झाम्पल कोणते आहेत बघा. ड्रायव्हर प्रोविक्स
सोडियम एक्सटेंडेड रिलीज टॅबलेट सायको हेल्थकेअर लिमिटेड ह्या कंपनीमध्ये ही टॅबलेट बनली जाते. ओके. कार्बिनिडॉल फॉस्फेट ड्रग आहे, एक्सटेंडेड रिलीज टॅबलेट आहे, ऍक्ट किडनी कायनेटिक्स मध्ये ते बनलं जातं. अँड रेनिलाझिन एक्सटेंडेड रिलीज टॅबलेट त्याच जेनरिक्स मध्ये ते बनलं जातं. अँड व्हेराफ्रॅक्झिन एक्सटेंडेड रिलीज टॅबलेट टॅलेंट हेल्थ केअर मध्ये बनलं जातं. ओके. जर तुम्हाला एक्सटेंडेड रिलीजच्या जर अजून एक्झाम्पल माहित असतील तर तुम्ही आन्सर मध्ये लिहू शकता. ओके. देन फास्ट डिझॉल्विंग टॅबलेट. तर फास्ट डिझॉल्विंग टॅबलेट मध्ये काय काय येतं बघा. तर FDTS मीन्स फास्ट डिझॉल्विंग टॅबलेट can also be known as orally disintegrate or dispersible tablet ODTS. तर ह्याला अजून एक नाव काय आहे तर ओरली डिसइंटिग्रेट होतात. मीन्स ओरली आपण जर ऍडमिनिस्टर केलं तर डिसइंटिग्रेट होतात. ओके. माउथ मेल्टिंग टॅबलेट MMTS माउथ मध्ये ते मेल्ट होतात. और माउथ डिझॉल्विंग टॅबलेट माउथ मध्ये ते डिझॉल्व्ह होतात म्हणून माउथ डिझॉल्विंग टॅबलेट MDTS. देन इमिजिएट रिलीज IR टॅबलेट. तर ह्याला अल्टरनेटिव्ह नेम्स आहेत, लक्षात ठेवा अल्टरनेटिव्ह नेम्स. देन फास्ट डिझॉल्विंग टॅबलेट FDT आर सॉलिड डोसेज फॉर्म डिझाइन्ड फॉर डिझॉल्व इन सलाइवा. सलाइवा मीन्स सलाइवा मध्ये काय होतं तर ते डिझॉल्व होतंय. हे सॉलिड डोसेज फॉर्म आहे डिझाइन्ड टू डिझॉल्व इन सलाइवा रिमार्केबल फास्टर. तर सलाइवा मध्ये ते फास्टली डिझॉल्व होतं. विदिन अ फ्यू सेकंड मध्ये ते डिझॉल्व होतं. युजली लेस दॅन 16 सेकंड. 16 सेकंडच्या कमी टाइम मध्ये तर ते डिझॉल्व होते इन सलाइवा. ओके. माउथ मध्ये. अँड दोज आर रिअल फास्ट डिझॉल्विंग टॅबलेट. आणि त्याला काय म्हणतोय आपण तर रिअल फास्ट डिझॉल्विंग टॅबलेट म्हणतोय. FDTS disintegrate rapidly in the saliva without any need to take water or and are commonly used for the pediatric and geriatric patient who have difficulties such as fear of a clogging with a while swallowing them with the water or having difficult to chewing them. तर हे डिसइंटिग्रेटिंग टॅबलेट आपण कशासाठी यूज करतो किंवा त्याच्या प्रॉपर्टीज काय आहेत बघा. डिसइंटिग्रेटिंग रॅपिडली इन द सलाइवा. वॉटर न यूज करता किंवा वॉटरची नीड नाहीये सलाइवा मध्ये ते ऍज सच डिसइंटिग्रेट होतं. कॉमनली युज्ड फॉर पेडियाट्रिक अँड जिड्रॅटिक पेशंट. पिडियाट्रिक अँड जिड्रॅटिक पेशंट मध्ये हे कॉमनली यूज होतं. का तर त्यांना डिफिकल्टी असते चिविंग साठी किंवा सॉल्विंग साठी. क्लॉग म्हणजे ते अडकू नये म्हणून आपण काय करतो तर त्यांना पिडियाट्रिक और जिड्रॅटिक पेशंटला आपण डिसइंटिग्रेशन टॅबलेट देतो किंवा डिसइंटिग्रेटेड टॅबलेट आपण त्यांना देतो जे की माउथ मध्ये ते डिझॉल्व्ह होतं. ओके. इझिली डिझॉल्व्ह होतं. त्याला कोणत्या ऍडिशनल वॉटरची गरज नाही किंवा कंझ्युम करण्याची गरज नाही. ऍज सच आपण जर टॅबलेट ठेवला माउथ मध्ये तर ते इझिली इफेक्ट दाखवतं आणि डिसइंटिग्रेट होतं. समटाइम्स व्हेरी elderly patient of a depression may be able to swallow conventional tablet. जे पेशंट कन्व्हेन्शनल टॅबलेट घेऊ शकत नाही, डिप्रेशन मधले पेशंट असतील किंवा ज्यांना मेंटली डिसऑर्डर आहे ते पेशंट इझिली सॉल्व करत नाहीत किंवा जे काही कोमा मधले जे काही पेशंट आहेत ते काय करू शकत नाहीत तर सॉल्विंग करू शकत नाहीत टॅबलेटचं. तर आपण काय करतोय त्यांना तर ह्या फास्ट डिझॉल्विंग टॅबलेट देतोय. ओके. देन प्रॉपर्टीज बघा काय आहे. The proceed powders
mixture is directly compressed because it is quick and easily produced and cost effective. तर हे जे काही आहे तर टॅबलेट काय केलं जातं, हे कशा बनवल्या जातात हे त्यांनी सांगितलंय. तर ह्या डायरेक्ट कॉम्प्रेशननी बनवल्या जातात. मिक्सचर इज डायरेक्टली कॉम्प्रेस्ड. पावडर्ड मिक्सचर डायरेक्ट कॉम्प्रेस केलं जातं आणि ते क्विक अँड इझी टू प्रोड्यूस. ते क्विकली प्रोड्यूस केलं जातं आणि ह्याची कॉस्ट कशी आहे तर इफेक्टिव्ह आहे, मीन्स लेस कॉस्ट मध्ये ते कॉम्प्रेस केलं जातं. ओके. द बायो अवेलेबिलिटी ऑफ सम ड्रग मे बी इन्क्रीज बाय फॉर्म्युलेटिंग देम ऍज अ FDT due to the absorption of a drug in oral cavity and also due to the pregastric absorption of a saliva containing depressed drug that pass through into the stomach. तर बायो अवेलेबिलिटी जास्त असल्यामुळं हे ड्रग आपण चूज करतो. का तर हे जे काही ड्रग आहे ते डायरेक्टली माउथ मध्ये डिसइंटिग्रेट होतं. बायो अवेलेबिलिटी जास्त आहे, ऍब्सॉर्प्शन 100% होतं, ओरल कॅव्हिटी मध्ये ते डिझॉल्व्ह होतं. अँड ड्यू टू द प्रीगॅस्ट्रिक ऍब्सॉर्प्शन ऑफ अ सलायवा, सलायवा मध्ये ते ऍब्सॉर्ब होतं. कंटिन्युअस डिप्रेस्ड ड्रग दॅट पास डाऊन इनटू द स्टमक, जो काही स्टमक मध्ये पास होऊन जे काही इफेक्ट दाखवतोय त्याच्या आधी काय होतंय तर आपल्या माउथ मध्येच ते इफेक्ट दाखवायला स्टार्ट होते, मीन्स माउथ मध्ये त्याचा इफेक्ट जास्त आहे. ओके. मोर ओव्हर द अमाउंट ऑफ अ ड्रग दॅट इज subjected to the first pass metabolism is reduced as compared to the conventional tablet. Moreover, amount of a drug, जो ड्रग फर्स्ट पास मेटाबॉलिझम मध्ये जाणार आहे. आता फर्स्ट पास मेटाबॉलिझम मीन्स व्हॉट, तर स्टमक मध्ये आपल्या ऍसिडिक पीएच असतो. ओके. स्टमक मध्ये आपली जी काही टॅबलेट आहे ती स्टमक मध्ये गेल्यानंतर काय होते तर डिसइंटिग्रेट होते. त्याला आपण काय म्हणतो तर फर्स्ट पास मेटाबॉलिझम. तर आपला ड्रग पूर्णपणे डिसइंटिग्रेट होणे म्हणजे काय तर फर्स्ट पास मेटाबॉलिझम. आणि आपला ड्रग कुठं डिसइंटिग्रेट होतोय तर स्टमक मध्ये डिसइंटिग्रेट होतोय. ओके. तर मोर ओव्हर द अमाउंट ऑफ अ ड्रग दॅट इज सब्जेक्टेड टू द फर्स्ट पास मेटाबॉलिझम, जो काही ड्रग फर्स्ट पास मेटाबॉलिझम मध्ये जाणार आहे तो रिड्युस्ड, तो कमी आहे ऍज कम्पेअर टू द कन्व्हेन्शनल टॅबलेट. कन्व्हेन्शनल टॅबलेट मीन्स वॉटर नॉर्मल जे काही टॅबलेट आहे त्याच्या कम्पेअर टू जे काही फर्स्ट पास मेटाबॉलिझम आहे ते रिड्यूस आहे. मीन्स आपलं जे काही फास्ट डिझॉल्विंग टॅबलेट मध्ये काय होतं तर माउथ मध्ये आपलं ड्रग डिझॉल्व्ह होते. ओके. फर्स्ट पास मेटाबॉलिझम जे काही स्टमक मध्ये पीएच गेल्यानंतर जो काही आहे तर तो आपल्याला लागत नाही किंवा रिड्युस्ड असतो. Wait for 2 minutes. Then advantages. Advantages बघा काय आहेत. Various advantages of FDTS includes no need of water to swallow the tablet. Tablet swallowing साठी वॉटरची गरज नाहीये. Easily administered to the pediatric, elderly and mentally disabled person, patient. Mentally डिसाइड असतील किंवा मी म्हणलं ना तुम्हाला की कोमा मध्ये असतील पेशंट किंवा मेंटली डिसेबल पेशंट असतील, त्यांना काहीच कळत नाही काय करतोय आपण, तर तसे जर पेशंट असतील, मेंटली रिटायर्ड जर पेशंट असतील तर त्यांना आपण इझिली देऊ शकतो ह्या टॅबलेट. सॉलोईंग साठी काही प्रॉब्लेम येत नाही. इझिली आपण जर माउथ मध्ये ठेवला तर ते इफेक्ट दाखवतात. देन अॅक्युरेट डोसिंग. अॅक्युरेट डोस होतं, आपल्याला जो ड्रग डोस पाहिजे तो अॅक्युरेट मिळतो. फास्ट डिझोल्युशन अँड ऍब्सॉर्प्शन ऑफ अ ड्रग, ऑफरिंग रॅपिड ऑनसेट ऑफ ऍक्शन. ऑनसेट ऑफ ऍक्शन मीन्स व्हॉट तर थेरपेटिक ऍक्शन. आपला जो काही ड्रग आहे तो किती ऍक्शन दाखवतो त्याच्यावर
डिपेंड आहे. ओके, त्याला काय म्हणतो आपण तर ऑनसेट ऑफ ऍक्शन म्हणतो. इन्क्रीज बायो अवेबिलिटी. बायो अवेबिलिटी इन्क्रीज होते. रिड्यूस द फर्स्ट पास मेटाबॉलिझम. रिड्यूस फर्स्ट पास मेटाबॉलिझम मीन्स व्हॉट तर वेट फॉर 2 minutes. तर फर्स्ट पास मेटाबॉलिझम कमी करतं, रिड्यूस करतं. फर्स्ट पास मेटाबॉलिझम म्हणजे काय तर स्टमक मध्ये आपला ड्रग गेल्यानंतर जो काही डिसइंटिग्रेट होतोय त्याला आपण काय म्हणतोय तर फर्स्ट पास मेटाबॉलिझम. पण आपला ड्रग असं फास्ट डिझॉल्विंग मध्ये फर्स्ट पास मेटाबॉलिझम पर्यंत जात नाही, त्यामुळे इथं काय होतं तर रिड्यूस होतंय फर्स्ट पास मेटाबॉलिझम. ओके, देन इम्प्रूव्ह सेफ्टी. सेफ्टी इन्क्रीज होती अँड हाय ड्रग डोसिंग. इथं एच जे काही आहे ते वर गेलंय बाय मिस्टेकली, तर हाय ड्रग लोडिंग. तर ड्रग लोडिंग म्हणजे काय तर कपॅसिटी ऑफ कॅप्सूल और शेल. म्हणजे आपला ड्रग आपला किंवा एखाद्या कॅप्सूल मध्ये किंवा एखाद्या शेल मध्ये किती आपण टाकू शकतो त्याला काय म्हणतो तर हाय ड्रग लोडिंग म्हणतो. म्हणजे आपण जेवढी आपल्याला पाहिजे तेवढं ड्रग जे काही आहे ते आपण त्या शेल मध्ये टाकू शकतो. ओके, तर हे सगळे त्याचे ऍडव्हान्टेजेस आहेत. देन डिसएडव्हान्टेजेस. डिसएडव्हान्टेजेस बघा काय काय आहे तर द मेजर डिसएडव्हान्टेजेस ऑफ FDT is its mechanical strength. Mechanical strength आहे त्याची. Then FDTs being highly porous, soft molded matrix or the compared with a low compressional pressure are friable or brittle which make the difficult to the handle. एखाद्या वेळेस जर हायली पोरस मटेरियल असेल किंवा त्याचं मोल्डेड जर नीट झालं नसेल, मोल्ड नीट झालं नसेल
किंवा त्याचं जे लो कॉम्प्रेस्ड प्रेशर मध्ये जर ती टॅबलेट बनली असेल तर ती ब्रिटल होते, फ्रायबल होते किंवा डिफिकल्ट टू हँडल होते. मीन्स जर त्याची प्रेशर बरोबर मिळालं नाही त्याला तर ती काय होते तर डिसइंटिग्रेट मीन्स फ्रायबल होते और ब्रिटल होते, लगेचच ते तुटते. ओके. Bad taste or the odor drug are difficult to formulate as a FDT. ज्या ड्रगची बॅड टेस्ट आहे किंवा बॅड ओडर आहे तसे ड्रग आपण FDT मध्ये घेत नाही का, तर आपण डायरेक्टली माउथ मध्ये त्याचं डिसइंटिग्रेशन करतोय आणि माउथ मध्ये जर आपण करत असेल तर आपण बॅड टेस्टचे जे काही ओडरचे ड्रग आहे ते आपण प्लेस करू शकणार आहे का ऍज माउथ मध्ये, त्यामुळं नाही करू शकत. त्यामुळे आपण काय करतो तर ह्याच्यामध्ये पेशंटला जे काही ऍक्सेप्टेबल टेस्ट आहे तसेच फॉर्म्युलेशन किंवा ड्रग जे काही आहे ते आपण टाकू शकतो. ओके. The several of FDT are hydroscopic and thus cannot maintain its physical integrity under the normal humidity condition and thus requires specialized packaging. ह्युमिडिटी जर कंडिशन आपल्याला रिक्वायरमेंट असेल तर स्पेशल पॅकेजिंग गरजेचं आहे किंवा हायड्रोस्कोपिक जे काही ड्रग आहे त्यांना स्पेशल पॅकेजिंग इम्पॉर्टंट आहे. ओके. देन ड्रायनेस ऑफ अ माउथ ड्यू टू इन्क्रीज द सलाइवा प्रोडक्शन बाय हायपर डिझोल्युशन, रेट ऑफ ऍब्सॉर्प्शन फॉर द सलाइवा सोल्युशन अँड मोर ओव्हरऑल द बायो अवेबिलिटी. ड्रायनेस ऑफ माउथ होतो जेव्हा सिक्रेशन ड्यू टू डिक्रीज्ड सलाइवा प्रोडक्शन फॉर द हायपर डिझोल्युशन. हायपर डिझोल्युशन जर आपल्याला होत असेल तर काय होतं तर सलाइवा लेस कमी प्रमाणात प्रोड्यूस होतं किंवा डिक्रीज सलाइवा प्रोडक्शन होतं आणि ड्रायनेस ऑफ माउथ होऊ शकतो. ओके. रेट ऑफ ऍब्सॉर्प्शन फ्रॉम द सलाइवा सोल्युशन अँड ओव्हरऑल द बायो अवेबिलिटी. तर हायपर डिझोल्युशन मीन्स काय तर जास्त डिझोल्युशन जर होत असेल तर सलाइवा आपला कमी पडतो. ओके. त्यामुळे काय होतं तर ड्रायनेस ऑफ माउथ आपल्याला इफेक्ट दिसतो आणि जे काही ऍब्सॉर्प्शन आहे त्या रेट ऑफ ऍब्सॉर्प्शन ऑफ अ सलाइवा सोल्युशन ऍब्सॉर्प्शन वर पण तो इफेक्ट दाखवतो आणि मोर ओव्हरऑल बायो अवेबिलिटी वर पण ते इफेक्ट दाखवतो. ओके. देन लास्ट पॉइंट आहे डबल लेयर्ड टॅबलेट. आता 2 लेयर टॅबलेटचं मॅन्युफॅक्चरिंग कसं होतं किंवा ते कसे असतात हे आपण बघूया. डबल लेयर्ड टॅबलेट DLT तर ऑफन कॉल्ड बाय लेयर्ड टॅबलेट आर कंट्रोल्ड gradual released formulation that have the combination of 2 or more drug in a single tablet. तर हे जे काही डबल लेयर टॅबलेट आहेत मी तुम्हाला म्हणलं की डबल लेयर टॅबलेट्स पण असतात, 2 लेयर्स असतात ते एकत्र केल्यानंतर आपण डबल लेयर टॅबलेट म्हणू शकतो. ओके. त्यामधले 2 लेयर मध्ये 2 कलर्स पण असतात किंवा 2 एकाच कलर मध्ये 2 लेयर्स असतात. ओके. आणि त्याला अजून नाव काय आहेत. बाय लेयर टॅबलेट आर controlled gradual release formulation that have combination of 2 or more drug in a single tablet. 2 or more drugचं सिंगल टॅबलेट मध्ये ते कन्वर्ट केलेलं असतं. DLT technique separates the 2 incompatible drug in which one layer is miscible in which one layer is in immediate release as a loading dose and second layer is controlled or sustained release as a maintained dose. तर DTL टेक्निक कशी आहे. DTL मीन्स काय तर डबल लेयर टॅबलेट. डबल लेयर टॅबलेट टेक्निक अशी आहे की एक जो काही सबस्टन्स आहे सेपरेट द 2 इनकम्पॅटिबल ड्रग. तर ही काय आहे तर सेपरेट इनकम्पॅटिबल ड्रग आहेत. मीन्स इनकम्पॅटिबल मीन्स व्हॉट तर त्याचे जे काही प्रॉपर्टीज आहेत त्या सेपरेट आहेत, चेंज आहेत. इनकम्पॅटिबल ड्रग इन विच वन लेयर इज इन इमिजिएट रिलीज ऍज अ लोडिंग डोस. लोडिंग डोस त्याला म्हणतो इमिजिएट रिलीज झालेल्या ड्रगला. ओके. एक ड्रग तसा असतो आणि जो काही सेकंड लेयर आहे सेकंड लेयर कसा असतो तर
controlled or sustained release as a maintenance dose. दुसरा जो काही डोस आहे किंवा दुसरा जो काही लेअर आहे तो कसा आहे तर मेंटेन और सस्टेन रिलीज आहे, कंट्रोल्ड रिलीज आहे. ओके, अशा प्रकारे हे दोन इनकम्पॅटेबल ड्रग्स एकत्र केले जातात, त्याला काय म्हणतो आपण तर डबल लेयर्ड टॅबलेट. ओके, टू incompatible drug can also be formulated into the bilayer tablet by adding the inert intermediate layer. तर हे जे की टू इनकम्पॅटेबल मटेरियल आहे ते कशाने बाइंड करतोय आपण तर इनर्ट इंटरमिडिएट लेअरने आपण त्याला बाइंड करतोय. म्हणजे टू लेअर मध्ये एक असा लेअर टाकायचा किंवा असं मटेरियल टाकायचं तर ते इनर्ट असला पाहिजे आणि इंटरमिडिएट त्या दोन लेअर मध्ये मिक्स व्हायला पाहिजे. ओके, these tablets make it easy for patient because they can reduce the number of daily dose required. To simplify dose regimen in the DLT, a compressed separate layer of each drug minimize the area of a contact between the two layer. तर हे easy आहे patient ला का तर reduced number of daily dose required. तर एका टॅबलेटचं रिलीज इमिजिएट रिलीज आहे आणि दुसरा टॅबलेट काय होतंय तर सस्टेन रिलीज दाखवतंय. त्यामुळे पेशंटला एक्सेप्टन्स आहे किंवा पेशंट इझिली एक्सेप्ट करतात का तर ह्याचा जे काही डोस आहे डेली डोस आहे तो कमी प्रमाणात आहे किंवा कमी घेतला तरी चालतो. ओके, अँड सिम्प्लिफाय डोस रेजिमेंट. सिम्प्लिफाय डोस हा आहे in DLT compressed separate layer of each drug minimize the area of contact between the two layer. तर हे जे की दोन लेअर आहे ते आपण कॉम्प्रेस केले त्यामुळे त्याचा जो काही एरिया आहे तो कमी आहे. ओके, टू लेअर मधले जे काही कॉन्टॅक्ट आहे ते कमी आहे. इन ऍडिशनल इंटरमिडिएट लेअर ऑफ इनर्ट मटेरियल may also be included to ensure the layer do not make the contact. आणि जो काही ऍडिशनलचा इनर्ट मटेरियल आहे ऑल्सो बी इन्क्लूड टू एन्श्योर द लेअर. तो जो काही लेअर आहे त्याच्यामध्ये त्याचा कॉन्टॅक्ट होतो दोन्ही लेअर मध्ये. ओके, DLTS कॅन प्रिपेअर्ड बाय द सिंगल साइड टॅबलेट प्रेस्ड. तर ही कशी प्रिपेअर केली जाते तर सिंगल साइडेड टॅबलेट प्रेस केली जाते, डबल साइडेड टॅबलेट प्रेस अँड बाय लेअर टॅबलेट प्रेस विथ डिस्प्लेसमेंट मॉनिटरिंग. तर ही प्रिपेअर कशी केली जाते तर पहिल्यांदा सिंगल साइड टॅबलेट प्रेस दिला जातो, त्यानंतर डबल साइड प्रेस दिला जातो आणि त्यानंतर बाय लेअरचा जो काही टॅबलेट आहे तो प्रेस केला जातो अँड डिस्प्लेसमेंट मॉनिटरिंग आणि ती टॅबलेट प्रिपेअर केली जाते. ओके, देन ऍडव्हान्टेजेस काय आहेत बघा. DLTS ऑफर्स द ग्रेटेस्ट डोस प्रिकॉशन and the last content variability. तर डोस प्रिकॉशन घेतली जाते and लास्ट कंटेंट व्हेरिएबिलिटी होते. they can lighter and compact easiest and cheapest to packaging and the strip. स्ट्रिप करताना किंवा पॅकेजिंग करताना ते इझिली अवेलेबल आहे, लाइटर आहे आणि कॉम्पॅक्ट आहे, त्यामुळे कॉस्ट पण कमी असणार आहे. ओके, इझी टू swallow with the latest tendency to hang up and can mask the objectable odor and bitter taste and are suitable for the large scale production. हे large scale production साठी suitable आहे. bitter taste or odor मास्क करू शकते का तर ह्याच्यामध्ये दोन लेअर आहे. ओके, then in additional it is the greatest chemical and the biological microbial stability, easy and rapid product identification required no additional steps. Additional steps requirement नाहीये. मायक्रोबियल स्टॅबिलिटी आहे, इझिली मायक्रोब्स अटॅक करू शकत नाहीत ह्या टॅबलेट वर आणि केमिकली ग्रेटर स्टेबल आहे. ओके, देन डिसएडवांटेजेस बघा.
DLTS manufacturing is more expensive. More expensive आहे than the single layered tableting. सिंगल लेयर टॅबलेट पेक्षा हे मोर एक्सपेन्सिव्ह आहे का तर आपण डबल लेयर कॉम्प्रेस करतोय. ओके, सच ॲज द हाय टॅबलेट प्रेस कोटिंग, स्लो ऑपरेशन in a bilayer mode or more time spent on the formulation development analysis and validation. तर ह्याच्यामध्ये कोणत्या एक्स्ट्रा स्टेप केल्या जातात तर हाय टॅबलेट प्रेस कोड्स, टॅबलेट प्रेसिंगचे जे काही कोड्स आहेत ते जास्त वापरले जातात. स्लो ऑपरेशन आहे इन द बायलेयर मोड, 2 लेअर असल्यामुळे त्याचं स्लो ऑपरेशन करतो आपण किंवा स्लोली आपण प्रिपेअर करतो. और मोर टाइम स्पेंड ऑन द फॉर्म्युलेशन डेव्हलपमेंट, फॉर्म्युलेशन करताना मोर टाइम जातो का तर आपण 2 लेअर वेगळे त्याला आपण प्रेस करतोय. त्यामुळं त्याचं अनालिसिस आणि व्हॅलिडेशन मीन्स काय तर त्याचं जे काही प्रॉपर्टीज आहेत ते चेक करणं, त्याचं अनालिसिस करणं हे एक्स्ट्रा आहे किंवा एक्स्ट्रा टाइम जातो. त्याच्यामुळे हे डिसएडव्हान्टेजेस आहे. देन अदर डिसएडव्हान्टेजेस इन्क्लूड लेअर सेपरेशन, 2 लेअर आपण एकत्र करतोय त्यामुळे लेअर सेपरेट होण्याचे चान्सेस आहेत. ओके, जर फायनल प्रोडक्टला जर आपण घेतलं तर समटाइम्स ते लेअर सेपरेट होऊ शकतात मे बी. ओके, इनसफिशियंट हार्डनेस, त्याचा हार्डनेस इनसफिशियंट असतो. इनॅक्युरेट इंडिव्हिज्युअल लेअर वेट कंट्रोल, वेट त्याचं कंट्रोल राहत नाही. क्रॉस कंटामिनेशन मीन्स कंटामिनेशन होऊ शकतं बिटवीन द 2 लेअर मध्ये कंटामिनेशन होऊ शकतं किंवा क्रॉस कंटामिनेशन होऊ शकतं. अँड रिड्युस्ड यील्ड, जी काही यील्ड आहे मीन्स प्रोडक्शन आहे आपलं ते रिड्यूस होऊ शकतं. ओके, समजले का? क्लासिफिकेशन ऑफ अ टॅबलेट कोणते आहेत हे आपण क्लासिफिकेशनच घेत होतो इतका वेळ. क्लासिफिकेशन मध्ये हे क्लासिफिकेशन तर आहे पण तुम्हाला व्हेरीफाईड मॉडिफाईड व्हेरियस टॅबलेटचं पण क्लासिफिकेशन आहे. हे जे क्लासिफिकेशन आहे हे पण तुम्हाला लिहायचंय. जर क्लासिफिकेशन जर लिहायचं नोट आली तुम्हाला तर हे क्लासिफिकेशन तर येणारच आहे. प्लस तुम्हाला नवीन टॅबलेट जे काही ऍड झालेत त्याचं पण क्लासिफिकेशन घ्यावं लागेल व्हेरियस मॉडिफाईड टॅबलेटचं. देन extended release, sustained release, fast dissolving and multi layered tablet हे पण तुम्हाला लिहावं लागेल. ओके, नोटला जर क्वेश्चन विचारला तर. समजलं? Yes, ma'am. ओके, क्लासिफिकेशन ऑफ अ टॅबलेट सगळ्यांना समजलं? सगळ्यांना लक्षात आलं काय काय आहे? टॅबलेटचे टाइप्स कोणते आहेत, ते कोणत्या टाइप मध्ये कोणत्या क्लासिफिकेशन मध्ये येतं? समजलंय सगळ्यांना? Yes, ma'am. Yes, ma'am. Then give me a attendance. Roll number 1. Present, ma'am. 2. Present, ma'am. 3. Present, ma'am. 4. Present, ma'am. 5. Present, ma'am. 6. Present, ma'am. 7. Present, ma'am. 8. 9. Present, ma'am. 10. Present, ma'am. 11. Present, ma'am. Present. 13. Present. 14. 15. Present, ma'am. 16. Present. 17. Present. 18. Present. 19. Present. 20. 21. 22. Present. 23. Present, ma'am. 24. 25.
26, 26, 27, Present, ma'am. 28, Present. 29, 30, Present, ma'am. 31, Present, ma'am. 32, Present, ma'am. 33, Present, ma'am. 34, 35, Present. 36, Present, ma'am. 37, Present, ma'am. 38, 39, Present. 40, Present, ma'am. 41, Present, ma'am. 42, Present, ma'am. 3, Present, ma'am. 44, 45, Present, ma'am. 46, 47, present, ma'am. 47, 48, Present, ma'am. 49, Present, ma'am. 50, Present, ma'am. 51, Present, ma'am. 52, Present, ma'am. 53, Present, ma'am. 54, Present. 55, 56, Present, ma'am. 57, Present, ma'am. 58, Present, ma'am. 59, Present, ma'am. 60, Present, ma'am. 61, Present, ma'am. 62, Present, ma'am. 63, Present, ma'am. 64, Present. 65, Present. 67, Ma'am, Present. 66 present. okay, 66, 67 present, 68, 68. Absent roll number बघा 8, 14, 24, 25, 26, 29, 34, 38, 44, 47, 55 and 68. 20 present आहे मॅम. तुमचं नावच नाही घेतलं मॅडम मी. 20 प्रेझेंटच आहेत. मॅम 38. पुढं ठीक आहे. क्लासिफिकेशन सांगताय मला? रीड केलंय? नोट्स दिलेत मी. कॉम्प्रेस्ड टॅबलेट मध्ये काय येतो? कोण सांगताय? What is compressed tablet? सांगा. सुप्रिया. सांगू मॅम. हा सांगा. These tablets are uncoated and made by compression of granules. This tablet contain water soluble drug. ओके. आफ्टर सॉल्विंग काय होतं? नंतर ती डिसइंटिग्रेट होते स्टमच आणि ऍब्सॉर्ब होते GIT मध्ये आणि ट्रॅक आणि डिस्ट्रीब्युशन होते होल बॉडी मध्ये. ओके. देन मल्टी लेयर्ड. निकिता देवकते. Yes, ma'am.
मल्टी कॉम्प्रेस्ड बोला निकिता, आवाज येत नाही तुमचा. हॅलो मॅम, रेंज नाहीये तुमच्याकडे, आवाज येत नाही तुमचा. प्रतीक्षा, प्रतीक्षा गुंड, Yes, ma'am. मल्टी कॉम्प्रेस्ड टॅबलेट. Multi-compressed tablet. Tablets are in this tablet, two or more multi-compressed tablets are two or more layer of a material compressed in one tablet. ओके, ते दोन लेअर कसे असतात? कंपॅटिबल असतात और इनकम्पॅटिबल असतात? Incompatible. Okay, two incompatible material are compressed in a one tablet. Okay. What is core tablet? जाधव कीर्ती. roll number. What is core tablet? Core tablet. roll number. I will put your absentee. roll number. तुम्ही जे केलंय ते सांगा. तुम्ही काय केलं आज शिकवलेलं सांगता मला? आज काय घेतलं मी सांगा. जाधव कीर्ती, जाधव, मॅडम अब्सेंटी लावी ना मी. आणि नेक्स्ट लेक्चरला पण तुम्ही जॉईन नाही करायचंय. ठीक आहे. वृषाली माने, 37 roll number. Yes, ma'am. What is core tablet? मल्टी कॉम्प्रेस मध्ये आपण कोर टॅबलेट यूज करतो. तर व्हॉट इज कोर टॅबलेट? कशी बनवतात कोर टॅबलेट आणि त्याच्यावर कसं कोणत्या लेअर कोणत्या मटेरियलचं लेअर असतं? मल्टी कॉम्प्रेस्ड टॅबलेट मला सांगा. Yes, ma'am. Multi compressed tablet. Tablets are these tablets are made by method of made of compression of
granules. ओके. कोणते मटेरियल यूज केले जातात? कोणते मटेरियल यूज केले जातात मल्टी कॉम्प्रेस्ड मध्ये? नॉर्मल पावडर घेतली जाते आणि कॉम्प्रेस केली जाते. काय होतं मल्टी कॉम्प्रेस मध्ये? नाईक नवरे पवन, काय होतं मल्टी कॉम्प्रेस मध्ये? कोण सांगताय? मॅम 2 ग्रॅन्युअल कॉम्प्रेस करून टॅबलेट बनवली जाते. कुठले 2 ग्रॅन्युल्स? ज्याची टॅबलेट बनवायचे त्याचे ग्रॅन्युल्स. मग कॉम्प्रेशन मध्ये काय आहे? कॉम्प्रेशन मध्ये एक ग्रॅन्युअल घेऊन कॉम्प्रेस केला जातो. मध्ये काय आहे? कॉम्प्रेस्ड टॅबलेट मध्ये काय आहे? ग्रॅन्युअल कॉम्प्रेस केला जातो एक, आणि मल्टिपल कॉम्प्रेस मध्ये जो एक ग्रॅन्युअल कॉम्प्रेस केलाय ना त्याच्यावर अजून एक ग्रॅन्युअल करून असे कॉम्बिनेशन मध्ये ग्रॅन्युअल कॉम्प्रेस करून बनवले जाते. एकाच ग्रॅन्युलचं बनवायचं का हो? एकाच नाही, वेगवेगळ्या मॅडम. हा, तर ते कोणत्या टाइपचे ग्रॅन्युल्स घ्यायचे आहेत मल्टी कॉम्प्रेस मध्ये, मल्टिपल कॉम्प्रेस मध्ये? नोट्स इनकम्पॅटिबल. बरोबर का शेअर केलेत आधी नोट्स? तुम्ही रीड करावं ते काहीतरी. ऍडव्हान्स नोट कशासाठी शेअर करतो आम्ही? चे 44 स्टुडंट झाले. 10 स्टुडंट कुठे गेले? अहो, मल्टी कॉम्प्रेस्ड आणि कॉम्प्रेस मध्ये काही फरक आहे की नाही? आहे की नाही? एकच आहे. फरक आहे. काय फरक आहे तोच तर विचारते ना. काय डिफरन्स आहे? समजलं नाही का तुम्हाला शिकवताना? काय डिफरन्स आहे? काय येत नाही विचारल्यावर? काय करताय घरी? कोण सांगणार आहे की नाही सांगणार आहे? सांगताय की नाही कोण? पुढचं शिकवायचंय की नाही मला सांगा तुम्ही. नेक्स्ट लेक्चरला जर हे तुम्ही कोणीच नाही सांगितलं तर मी पुढचा काहीच घेणार नाही आहे, तसं लेक्चर ब्लँक ठेवणार आहे. मीटिंग जॉईन करून आहे तसं थांबवणार आहे मी.
पुढचं मी घेणारच नाही जर तुम्हाला हे आधीचा आन्सर येत नसेल तर. करू दे का तसं? करायचंय का तसं? नको. मग काय येत नाही तुम्हाला आधीच? कधी झालंय? 2 दिवस झाले नाहीत हे शिकवलंय मी. लास्ट टू लास्ट लेक्चरला झालंय हे. काय येत नाही तुम्हाला? नोट्स पण दिलेत मी. रीड कुणीच केलं नाही का? नेक्स्ट लेक्चरला जेव्हा येताल तेव्हा ही कन्सेप्ट क्लिअर करून यायचे. मल्टी लेअर कॉम्प्रेस्ड टॅबलेट, मल्टी कॉम्प्रेस टॅबलेट, मल्टी लेअर टॅबलेट, सस्टेन रिलीज, एंटरिक कोटेड, सगळं क्लासिफिकेशन मला नेक्स्ट लेक्चरला तुम्ही सांगायचे सगळे. त्याशिवाय मी पुढे जाणार नाहीये नेक्स्ट लेक्चरला. ओके ओके मॅम. ओके मॅम. आणि हे फक्त एका दोघांसाठी नाहीये, सगळ्यांनी मला सांगायचे क्लासिफिकेशन रोल नंबर 1 to 68. ठीक आहे, आय विल स्टॉप हिअर.